हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया येणाऱ्या 7 दिवसांसाठी बुक ऑफ आन्सर्सनी तुमच्यासाठी आयुष्याच्या रस्त्यामध्ये काय काय लिहून ठेवले, कसं रिॲक्ट व्हायला हवं काही गोष्टींवरती. ठीक आहे, सुरुवात करूया. सेव्ह युअर एनर्जी. एक तर भविष्यामध्ये ना खूप गोष्टी घडणार आहे. तुम्हाला तुमची एनर्जी सेव्ह करायला हवे. इतर लोकांशी ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या गोष्टी मनावरती घेऊन त्यांना रिॲक्ट होण्यामध्ये तुमची एनर्जी वाया घालवू नका. ठीक आहे. त्यानंतर आपल्यासाठी आहे टेक अ चान्स. रिस्क असते, पण कधी कधी ती रिस्क आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जात असते. तो तुम्ही तिथे ट्राय करून बघायला हरकत नाही, जिथे तुम्हाला वाटते की खरंच इथून काही फायदा होईल का. यू विल फाइंड आउट एव्हरीथिंग यू विल नीड टू नो. बघा, एकदा ती रिस्क घेतली की तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्हाला जे जे उपयोगी पडणार आहे ते तुम्हाला आपोआप माहिती मिळत जाईल. त्यानंतर लिव्ह बिहाइंड ओल्ड सोल्युशन्स. जुन्याच पद्धतीने त्याच पद्धतीने विचार करणं सोडा आणि नवीन काहीतरी शोधून काढा जे जगावेगळं असेल आणि ते तुम्हाला बरोबर एक्झॅक्ट हिट करेल जेव्हा गरज असेल तेव्हा. इट विल क्रिएट अ स्टीर. काही गोष्टी ढवळून निघणार आहेत लाईफमध्ये तुमच्या या निर्णयामुळे, पण ठीक आहे, सक्सेससाठी ते लागतं आणि यू विल गेट द फायनल वर्ड. तो तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोहोचणार आहात, फायनल स्टेपपर्यंत पोहोचणार आहात जर तुम्ही या मार्गाने गेलात तर. थँक्यू.